झपाट्याने विकसित होणाऱ्या नांदेड शहरात नेहमीच वाहतुकीचा खोळंबा पाहायला मिळतो। नांदेड शहरातील अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळतं। आता यावर तोडगा म्हणून महानगरपालिका व वाहतूक शाखेच्या वतीने नांदेड शहरातील अनेक चौकांमध्ये फायबर बॅरिकेटिंग बसवण्यात आले आहेत। यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्याचा प्रयत्न होतो। मात्र कायमस्वरूपी वाहतुकीवर तोडगा काढावा व उड्डाणपुलाची निर्मिती करावी अशी मागणी होताना पाहायला मिळतेय। नांदेडच्या नरशी इथल्या कैलास पांचाळे शेतकऱ्यांनी आले लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय। अवघ्या 30 गुंठे क्षेत्रावर आल्याची लागवड करत या शेतकऱ्यांनी 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले। शेजारच्या तेलंगणा राज्यात आल्याला 12ही महिने चांगला बाजारभाव मिळतो। विशेष म्हणजे पाण्याची उपलब्धता आणि किरकोळ मशागत आणि खतांचा वगळता इतर खर्च या पिकाला लागत नाही। त्यामुळे शेतकरी आले लागवडीकडे आकर्षित झालाय। नांदेडच्या बेलोली तालुक्यातील लोहगाव इथल्या राम शेटकर यांनी जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय। शेटकर यांनी आपल्या 2.5 एकर क्षेत्रात जांभळाच्या 500 झाडांची लागवड केली आहे। सध्या जांभळाला 150 ते 200 रुपये किलो असा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। शेटकर यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी लावलेल्या झाडांची पहिली तोडणी यंदा सुरू झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामाला तिळाची पसंती दिल्याचे चित्र आहे। किनवट आणि माहूर या आदिवासी बहुल दोन्ही तालुक्यात नजर जाईल तिकडे तीळ पीक भरलेले दिसते। कमी पाणी आणि अत्यल्प खते आणि औषधांची गरज असल्याने शेतकऱ्यांनी तिळाच्या पेरणी क्षेत्रात वाढ केल्याचे दिसते। विशेष म्हणजे तिळाची सातत्याने चढ्या दराने विक्री होत असल्याने शेतकरी या पिकाला पसंती देत असल्याचे चित्र आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते